चला ओपनिंग पेर मैदानाकडे मार्गस्थ करा. साई स्पोर्ट सरलगाव, त्याचबरोबर आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सेकंड राऊंडचा दुसरा सामना साई स्पोर्ट सरलगाव आणि त्यांच्या गेस्ट ऍक्शन मध्ये असेल ती म्हणजेच टीम आदर्श 11 धानिवली. साई स्ट्रायकिंग गेनला लेफ्ट हँडर आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग गेनला त्यांच्यासोबत विशाल अर्थातच गट्ट्या. ही सलामीची जोडी साई स्पोर्ट सरलगाव टीम कडून केलपटीकडे मार्गक्रमण करते. पॉवर प्लेचं पहिलं षटक एन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आपल्याला मल्हारी भोईर. पहिला सामना भरपूर मोठ्या मार्जिनने विजय झाले ती म्हणजेच टीम आदर्श 11 धानिवली आणि सध्याच्या घडीला साई स्पोर्ट सरलगाव या टीमच्या अगेन्स्ट मात्र त्यांचा सुरू असलेला हा द्वितीय फेरीचा दुसरा सामना. 4 ओव्हरची मॅच आहे. जरा स्पीडअप करायचं आहे आपण, अधिकचा वेळ घेऊ नका. स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडर बॅट्समन साई आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो विशाल. ऑल इज सेट, गेम इज ऑन. अंपायर ग्रीन सिग्नल, पंचांचा येतो प्लेचा इशारा. सामना इथे सुरू होत असताना पहिला बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. संधी आहे रनआउटची, कॅप्टनने दिला डायरेक्ट हिट आणि आता अंपायरचा बोटा बालाकडे. विशाल बॅक टू द पवेलियन. पहिल्या बॉलवरती धावबाच्या स्वरूपात हा गडी बाद होतोय साई स्पोर्ट सरलगाव टीमचा. कॉलिंग चुकीचा आणि त्याचा मोबदला आता मोजावा लागतोय. फलंदाज धावबाद. मेन बॅकबोन ऑफ द टीम इंटायर होत असताना सध्या नॉन स्ट्रायकिंग इनला साई गुडे जो आहे लेफ्ट हँडर. या आपल्याला बॅकफुट देऊन फक्त चॉप केल्या दिशा देत असताना इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॉलला कव्हर केलं जाईल पहिल्या अटेम्प्ट मध्ये. तत्पूर्वी सिंगल रन मिळताना दिसेल या बॉलवरती साई गुडे सोबत बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट सरलगाव या संघाला. सिंगल धावे सोबत धावफलक आता ऑन होत असताना डावाचा शुभारंभ इथे होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमचं हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच 1 या आकड्यावर. स्ट्रायकिंग इनला क्षितिज कंटे जो या टीमचा जेन्युइन ऑलराऊंडर प्लेअर आहे. पाहायचे अशा स्थितीमध्ये क्षितिज कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी आता बनवेल खऱ्या अर्थानं. अंतिम दिवस 40 संघांचा सहभाग असलेली क्रीडा स्पर्धा. 5 दिवसीय क्रिकेटचा थरार. राष्ट्रवादी चषक 2022 पर्व पहिलं. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, पुढे टाकलेला बॉल क्रॉस स्टार्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला तर म्हणजे स्ट्रायकिंग येण्यावरती क्षितिज कंटेचा. येताना पाहायला मिळालेला हा डॉट बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक मल्हारी यांचं इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये त्यानं केली आहे. यावेळेला स्विंग अँड मिस. आणखीन एक जबरदस्त बॉल, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ ठिकाणी. त्यानंतर पिचिंग देखील दमदार आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रगल करत असताना या डावामध्ये क्षितिज येतोय तो लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक. बॅटच्या अगदी टू एंड वरती फिल्डर पाठीमागे बॉलच्या मिडॉनच्या दरम्यान अगदी लॉंग ऑन पर्यंत पोहोचला गिरीश. त्या ठिकाणी बॉलला कव्हर करून फेक होईल. तत्पूर्वी मिळताना दिसेल आणखीन एक धाव आणि या सिंगल धावेसोबत हे धावफलक पोहोचेल ते पुढे 2 या आकड्यावर. 2 रन ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. अंतिम आणि अखेरचा बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग इनला साई. पॉवर प्लेचे षटक ज्यामध्ये आतापर्यंत नाखुश कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे साई स्पोर्ट सरलगाव या संघाची.
यावेळेला लाईन जबरदस्त, परंतु अंपायर सिग्नल इट्स वाईड. पिचिंग खराब आहे. गाडल्यांच्या बाहेरून टेक ऑफ घेत असताना बॉल एक्स्ट्रा रनचा सिग्नल आणि एक्स्ट्रा रन सोबत हे धावफलक आता पोहोचेल पुढे 3 वर. स्ट्रायकिंग इन वरती क्षितिज. पहिला बॉल वळण घेत असताना पाहायला मिळाला. नैसर्गिक कोनचा वापर करत असताना प्रवीण त्या ठिकाणी टाकलाय हा डॉट बॉल. दुसरा बॉल यावेळेला टॅप शॉट फक्त हुक केलाय. फायनलिकच्या दरम्यान फिल्डर आहेत उपस्थित. बॉलला कव्हर करून फेक होईल. आणखीन एकदा तत्पूर्वी मिळताना दिसेल. बॅटिंग करणाऱ्या साईस्पोर्ट सरलगाव टीमच्या खात्यात आणि धावफलक आता पोहोचेल पुढे ते 4 या आकड्यावर. 4 रन ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. षटक दुसरं मार्गच असताना प्रवीणचं लेफ्ट हँडर बॅट्समन स्ट्रायकिंग आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल तो म्हणजे साई घुडे. या वेळेला लेगस्टिक इथे मिस केली. अंपायर सिग्नल इट्स वाईड. एक्स्ट्रा रन ऍड होईल. या डावाची दुसरी ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरलगाव टीमच्या खात्यात आणि हे धावफलक आता पोहोचेल एक्स्ट्रा सोबत 5 वर. इनसाइड आउटचा स्ट्रोक यावेळेला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. एक्झिक्युशन चांगलं राहिलं तत्पूर्वी सिंगल रन आणि सिंगल सोबत हे धावफलक आता पोहोचेल ते पुढे सध्याच्या घडीला 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन बोर्ड. एकही बॉल अजून बाउंड्री रोडला स्पर्श झाला नाहीये. ही सर्वात मोठी जमेची बाब आहे आदर्श 11 धानवली टीम करता. शॉर्ट ऑफ लेंथ एज अँड फ्लाय बॉल आणि 5व्या अटेम्प्टमध्ये मात्र कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. मला वाटतं भालचंद्र बोईर आहे त्या ठिकाणी शॉट थडम्याला. काय कमिटमेंट दाखवली. रिफ्लेक्शन्स पाहू शकता तुम्ही. अतिशय चांगल्या दर्जाच्या ज्या पद्धतीने त्यानं कमिटमेंट केली. स्वतःला झोकून दिलं बट अंतिम क्षणाला आलेली पण प्रयत्न मात्र दमदार. ऑन साइडला यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न क्षितिजचा. टायमिंग चांगलं जुळलं नाही या स्ट्रोक वरती. मिळताना दिसेल आणखीन एक धाव. बॅट आणि बॉल यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं मिडलिंग हवं टायमिंग हवं ते टायमिंग आणि मिडलिंग या स्ट्रोक वरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सिंगल धावेसोबत धावफलक पोहोचेल पुढे 7 वर. 7 रन ऑन बोर्ड. फक्त 7 धावा आहेत धावफलकावरती. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल शिल्लक असताना दुसऱ्या षटकाचा बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला विकेट किपर तर बीट झालाय परंतु तडम्यांच्या फिल्डरनं बॅकअप केलंय. यशस्वी षटकाची सांगता येथे पाहायला मिळते. प्रवीण भोईरची देखील 2 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी साई स्पोर्ट्स सरलगाव सारख्या बलाढ्य टीमला मात्र या गोलंदाजांनी आतापर्यंत शांत करून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत आल्या 3 धावा. दुसरं षटक प्रवीणचं ज्यामध्ये 4 धावा आणि 2 षटकांच्या अंती मात्र फक्त धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात त्या एकूण धावा 7. 3.50 धाब्याची धावगती. अधिकचे प्रयत्न फलंदाच्या वतीने झालेला आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल आतापर्यंत डावामध्ये एकंदरीत 6 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच कारण हे धावफलक मात्र अतिशय धीम्या गतीनं कासवाच्या पावलानं मात्र पुढे मार्गक्रमण करत असताना. ऑलरेडी 2 सामने जिंकलेत मालीनगर टीमनं आणि त्यांच्या विरोधातील ऍक्शन मध्ये कुठला संघ असेल ते देखील पाहण्याजोगं राहील. मंगेश भोईर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. षटक धावाचं टिक्सनं टाकण्याकरता कॉमेंट्री बॉक्स कडून स्ट्रायकिंग एंडला असतील क्षितिज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील साई. दोन्ही फलंदाज आतापर्यंत शांत आहेत परंतु येणाऱ्या या 2 षटकांमध्ये गिअर चेंज करून टॉप गिअर वरती बॅटिंग आता त्यांना करावी लागेल. पहिला बॉल बॅकफुट देऊन हुक केला. फिल्डर मात्र वाट पाहता चेंडूची पहिल्या अटेम्प्टमध्ये उचलून फेक. तत्पूर्वी मिळताना दिसेल एकच रन. विकेट किपर कडून मिस्टेक. आता प्रयत्न दुसऱ्या रनचा. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅकअप नाहीये आणि अशा स्थितीला मात्र 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो आणि त्या ओव्हर थ्रोचा मोबदला आता मोजावा लागतोय तो म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाला. 2 धावेसोबत संघ पुढे सरकला. आदर्श 11 धानिवली टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 9 या आकड्यावर. यस बॅट चेंज करू शकता.
फक्त मैदानामध्ये जाताना जी वॉकलाईन खेळाडू कक्षाच्या समोर आहे त्या वॉकलाईनचा वापर करूनच तुम्हाला मार्गक्रमण करायचंय. मिसफील्ड झाली, मिस्टेक, आणि त्याचा ॲडव्हान्टेज, त्याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरलगाव या टीमला. सिंगल धाब्यानं धावफलक पोहोचले ते पुढे 9 वर. 9 रन ऑन बोर्ड. या वेळेला जबरदस्त फटका, एलिमिनेशन प्रॉपर, आणि अखेर आता सुटकेचा मोकळा श्वास सोडला डगआउट मध्ये बॅटिंग करणारा साई स्पोर्ट्स सरलगाव संघांना. षटकारासाठी या 6 धावा आड होत असताना 6 धावसंख्येसोबत धावफलक पोहोचत आहे ते 15 वर. बैठक स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच क्षितिज कंटे यांच्या माध्यमातून. मॅचबॉल मैदानामध्ये येतो. यस अंपायर, मॅचबॉलनं सामना आपण कॅरी करायचा आहे. षटकारासोबत धावफलक फ्लाय होते, उंच उडी घेते, पोचतो ते 15 वर. या बलीला अंपायरकडे अपील जरूर करण्यात आलंय, परंतु अनकॉन्फिडेंट अपील. स्ट्रॉंग अपील होती विकेट किपरची, परंतु आता नकार स्पष्ट दाखवलाय तो मेन अंपायर मयूर मार्केसर यांनी. राऊंड विकेटना अँगलचा वापर करत असताना त्या ठिकाणी मंगेश षटकारानंतर टाकलेला हा डॉट बॉल. या बलीला लॉफ केला विषेप मध्ये, टायमिंग प्रॉपर, एलिमिनेशन दमदार, हा बॉल सीमा पार, षटकार. रन झालेला आहे 21. या वेळेला पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, फिल्डर कडून झाले मिस्टेक. दुसऱ्या रनचा प्रयत्न, आउटफील्ड फास्ट, आणि अशा स्थितीला बॉल हळूहळू ट्रॅव्हल होतो, लेग पाच्या स्वरूपात येतो डीप थर्ड बँड सीमारेषेच्या पलीकडे. हा नशिबाचा लकी चौकार, गुड शॉट, 4 धावा. सोबत धावफलक पोहोचतो ते 25 वर. स्टील 1 to go. या वेळेला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलने षटकाची सांगता जरूर झाले, परंतु या षटकामध्ये 18 धावा देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 3 षटकांची अंती 8.33 धाब्याची धावगती फलकावरती मेंटेन करत असताना संघ साई स्पोर्ट्स सरलगाव फलकावरती एकूण नोंदवतोय 25 रन. दोन षटकांमध्ये पाहिलं तर फक्त 7 धावा या षटकामध्ये मात्र येताना पाहायला मिळाले. एकंदरीत धावा 18 आणि 3 षटकांच्या अंती मात्र सांघिक धावफलक पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळते ते 25 या आकड्यावर. चला घाई करा, स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम आदर्श 11 दानिवली. भरपूर मॅचेस अजूनही आम्हाला कव्हर करायच्यात. अंतिम षटक सागर राणे येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. आदर्श 11 धानेलू या टीम कडून पहिल्या डावाचं अखेरचा आणि निर्णायक षटक. लेफ्ट हँडर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला साई आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय क्षितिज कंटे. आघाडीचे दोनही फलंदाज आता इथे उपस्थित आहेत. 25 धावा धावफलकावरती. 50+ धावसंख्या या ओव्हरमध्ये मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. 15 पेक्षा अधिकच्या धावा जर जमा केल्या तर 40+ एक फॅटिंग टोटल उभारू शकते टीम साई स्पोर्ट्स सरलगाव. पहिला बॉल या ठिकाणी जजमेंट चुकलंय. प्रयत्न आता होईल रन घेण्याचा, आणि अशा स्थितीला मात्र विकेट गमवावी लागेल साई घोडेला. धावपाच्या स्वरूपात ही दुसरी सफलता. फलंदाज बाद. साई बॅक टू द पवेलियन.
25 रन स्कोरबोर्डवर सागरनं टाकलाय पहिलाच बॉल डॉट आणि त्यावर धाबाच्या स्वरूपात मात्र साई घोडे होतोय बाद. न्यू बॅट्समन उल्हास पोहोचला मैदानावरती नंबर 4 वर. स्ट्रायकिंग एंडला क्षितिज. 5 बॉलचा खेळ शिल्लक असताना खेळाचं हे पहिलं सत्र 4 ओव्हरची मॅच. ऑन साइडला यावेळेला जबरदस्त टायमिंग बॉटम हँडचा स्ट्रॉंग वापर आणि बॉल करतो सीमारेती जबर लॉंगर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला आउट ऑफ द पार्क षटकार. पण कंटिन्यू करायचा. येस 31 धावा फलकावरती क्षितिज वरती पूर्णपणे जबाबदारी आहे आता या डावाची आणि रिस्पॉन्सिबल खेळ मैदानामध्ये आतापर्यंत तो करतोय. हा येणारा तिसरा षटकार क्षितिज कंटेच्या बॅट मधून. यावेळेला विषयमध्ये चॉप करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये. लॉंगॉनला मल्हारी सुंदर फेक त्या ठिकाणी करत असताना स्वतःला स्ट्रेच केलं हवेमध्ये सूर लगावला बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये त्यांना यश आलं. तत्पूर्वी 2 रन मिळताना दिसतील बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरलगाव टीमच्या सोबत क्षितिज कंटेला आणि 2 धावेसोबत हे धावफलक पोहोचेल 33 वर. ऑन साइडला यावेळेला दिशा दिली गॅप मोठा आहे आउटफील्ड फास्ट तशा स्थितीला 2 फिल्डर प्रयत्न करतायत डीप मधून सूर लगावला मल्हारीना आणि बॉलला मात्र आतमध्ये ढकललंय. कौतुक करावा तितकंच कमी या फिल्डरचं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अगदी आकांताने त्या ठिकाणी पोहोचले बॉलवरती आणि सहजतेनं आता मात्र बॉलला आतमध्ये ढकललंय. चांगली फिल्डिंग तत्पूर्वी 2 धावा धावफलक 35 वर. शिल्लक असताना खेळ 2 बॉलचा प्रयत्न होता. बॉल सरळ चालला मिडल आणि लेफ्ट वरून विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. अंपायरचा सिग्नल आता आला निर्धाव बॉलचा आणि अशा स्थितीनं हे धावफलक मात्र स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 35 वर. शेवट गोड करेल का क्षितिज. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल स्वीप आणि स्वीपचा फटका भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला सन्मानजनक धावसंख्या मात्र उभारली आहे ती साई स्पोर्ट्स सरळ गाव या टीमनं. तब्बल लगावल्या 41 41 धावा आणि 42 धाव्याचं टार्गेट आता सेकंड इनिंग मध्ये आहे ते म्हणजे टीम आदर्श 11 दानिवली या संघासमोर. कशा पद्धतीने गाडलं जाईल 42 धाव्याचं टार्गेट ऐकूयात सुनीलजी शिल्के सर यांच्या शुभवाणीतून. खेळाचं दुसरं धावतं सत्र. धन्यवाद. निश्चितच इथे मात्र आगेकूच करतील. या अगोदर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये फ्री क्वालिफायरचा सामना निश्चितच आनंदवाडी संघाने जिंकून ड्रॉ मध्ये ते निश्चितच गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. जुगरवाडी संघ सुद्धा पुढे गेलेला आपण पाहायचंय. आजच्या दिवसातून क्वालिफिकेशनचा राऊंड जिंकणारा संघ आणि कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने क्वालिफाय झालेला संघ यांचा सामना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये झालेला आपण पाहू शकाल.
कालच्या दिवसामध्ये दहीगाव संघ खऱ्या अर्थाने निश्चितच क्वालिफाय झालेला आपण पाहिला. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. क्षितिज कंटे, साई घुडे अँड ऑल टीम. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि लगेचच सामन्याला इथे मात्र सुरुवात करायची आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये निश्चितच आपल्याला पाहायचं झालं तर 42 धावा धावपलकर जोडाव्या लागतील हा साथ मात्र जिंकण्यासाठी. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने काय गोलंदाजी झाली होती पहिल्या 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये 3 धावा निश्चितच तिथे मात्र खर्च झाल्या. मल्हारी नावाचा गोलंदाज होता, एक गडी सुद्धा त्याने बाद केला. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रवीण गोलंदाजीसाठी आले, त्यांनी दिले होते 4 धावा. एकूण 2 षटकांमध्ये 7 धावा असतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने फार मोठा कमबॅक इथे मात्र केलाय फलंदाजांनी. तो कमबॅक आपण पाहिला. मंगेशचं 3रं षटक हाताळलं, त्या षटकाच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना क्षितिजची बॅट तळपलेली आपण पाहिली. 18 धावा आल्या आणि शेवटच्या षटकात सुद्धा 2 षटकारांनी खऱ्या अर्थाने 16 धावा आल्या. धावपलक सरमिसर करत असताना 41 पर्यंत जाऊन पोहोचलं. 42 धावांची करत मैदानाच्या आतमध्ये हा दुसऱ्या फेरीतील दुसरा अतिशय महत्वाचा सामना जिंकण्यासाठी इथे पुढे आहे ती खऱ्या अर्थाने यानंतर फलंदाजी करणाऱ्या धानिवली या संघाला. द गेम इज ऑल सेट. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर इथे मात्र अपॉइंट केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आम्ही समोर पाहतो त्यावरून आम्हाला असं वाटतं की मिड विकेट आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक असावेत. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खऱ्या अर्थाने इथनं पाहिलं तर आम्हाला तो क्षेत्ररक्षक दिसत नाही. अगदी जे क्षेत्र मैदानाचं येस आता पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्या क्षेत्ररक्षकाचे शूज आम्हाला दिसले, म्हणजे तो क्षेत्ररक्षक तिकडे उभा आहे आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्ररक्षक उभा आहे. तायचे 42 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. द गेम इज ऑल सेट. क्षितिज कंटे ऑन हिज बॉलिंग मार्क, राईट आर्म ओ द विकेट. This time taken on the full, well that ball into the long off region. Fieldsman available, feeds that ball successfully and returns it. Meanwhile, batsman had enough time to collect 1 single. With the 1 single, score is now 1. The start has been given by the batsman himself. The start is good for both teams because just 1 run conceded by क्षितिज Kante and 1 run taken by the batsman Mangesh. This is the second ball. What a great shot this time. Inside out. There is a fieldsman available. What a great save. Returns that ball. Successfully fielded by the fielder. Fieldsman is very important and fielding is very important with the concern of the time. Cricket is getting changed by day and in international cricket we saw Jonty Rhodes and after that the era had been changed in concern of fielding and fielding standard is improving day by day. क्षितिज once again. This time deal scoop applied by the batsman. Minimum effort, maximum result. Ball is racing. 1 bounce over the rope. 4 runs. Hurry, Dil scoop. This stroke was invented by I think Dilshan, Tilakratne Dilshan from Sri Lanka. And meanwhile, nowadays we get across. Yes, this is called Supla shot. Govind Wagh, the commentator, Yogesh Wagh, yes, there. He has named that shot Supla shot. क्षितिज is getting ready. This time, what a great, there was a chance for fieldsman. Yes, in front of him, ball landed. Meanwhile, batsman had enough time to collect target of 42. This is the match of second round in between two main teams, in between two popular teams of Murbad Taluka, Dhanuli and Saralgaon. क्षितिज once again getting ready. Right arm over the wicket this time for Mangesh. Josie Apoli was there, missed timing. Ball is in the air for a long time. That very easy catch was put down by the fielder. What a great
chance to collect that catch. If you loses if you drops this kind of catches, then will create problems in front of you. You will derive your team in a great volley of yes, Kshitij once again getting ready. This time taken on the full, fieldsman available, fielded that successfully, yes, returns it. In the follow through, we saw Kshitij far more proceed, and there is a review by the umpire, yes, for upright, no ball. We have that kind of technology, and our technicians will provide that information to us what has exactly happened on the ground. All the 12 men are requested, don't interrupt them. Yes, there is a review available for both sides for upper waist height and run out. Only one review is there. The live streaming official partners are 10 Cricket Live, neat and clean telecast by them. We have get across this thing in past 4 days. Cricket has changed a lot. The dimensions have changed. Yes, dipping that ball, that is not no ball. Valid delivery. 10 on the board. 10 runs on the board without loss of 1 wickets. 11s on the board exactly, yes. One additional runs has been added by the scorer, yes. Now new score 11 without loss of any wicket. This is the first over is being bowled by, I think first over has been completed by Kshitij. 11 considered. Did not pick up any wicket. This is the plus point of batting team धानिवली. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. 11 धावा धावपलको लागल्या. एकही गडी बाद झालेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. खरं पाहिलं तर खऱ्या अर्थाने सरळगाव संघाकडून पहिलं षटक क्षितिजाने जे हाताळलं त्या षटकामध्ये 1 ते 2 गडी बाद करणं त्याच्यासाठी कर्मप्राप्त होतं. कारण ज्या पद्धतीचा दर्जा त्याच्याकडे आहे, ज्या पद्धतीने तालुका क्रिकेटमध्ये तो गोलंदाजी करतो, परंतु ते करण्यामध्ये तो यशस्वी ठरला नव्हता. फलंदाजी करणारा संघ कुठेतरी आता मात्र वरचढ होताना आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. पाहायचंय एकूण धावा धावपलकर 42 जोडायच्या असताना 11 धावा धावपलकर आल्या, म्हणजे 31 धावांची यानंतर गरज असेल 10.33च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. क्रमांक 2चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये साई घुडे. निश्चितच या जर संघाचं आपण नाव पाहिलं तर साई स्पोर्ट्स त्याच्या स्वतःच्या नावाने खऱ्या अर्थाने हा संघ इथे मात्र क्रिएट केल्या गेलेला आहे. खऱ्या अर्थाने काही 10 ते 12 वर्षापूर्वी अंडरआर्म क्रिकेटमध्ये फार प्रभुत्व असणारे हे खेळाडू होते, ज्यामध्ये साई आपण पाहिला, हर्षल घुडे ज्याला आपण पाहत होतो, अशा अनेक खेळाडू खऱ्या अर्थाने सरळगाव संघामध्ये होते. त्याचबरोबर वडाचा पाडा संघाकडून वसंत इसामे, सायनाथ इसामे असे खऱ्या अर्थाने खेळाडू आपण पाहत होतो. अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांची एक वेगळी छाप होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने ओव्हरआर्म क्रिकेट खेळायला सुरुवात केली. साई तयार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र दिलं होतं वळण, त्या वळणासही चेंडूला वळवलाय. आउट ऑफ द पार्क, षटकार. पद्धतीने चेंडू तुम्हाला हाताळायचे असेल तर 2 पर्याय असतील गोलंदाज म्हणून. एकतर तुम्हाला अगदी समोर ठेवून तिथे मात्र वळवावा लागेल, एकतर यापेक्षा थोडी आखूड टप्प्यावर तिथे मात्र लेन प्रोव्हाइड करावी लागेल. हा चेंडू अगदी निश्चितच खरा जर पाहिला आपण तर त्या स्लॉट मध्ये जाऊन पडला होता आणि इथे मात्र पुरेपूर खरपूस समाचार घेतला. ड्रायव्हिंग लेंथ होती, ड्राईव्ह केलं चेंडूला. सीमा पार षटकार. साई तयार. ही लेंथ आहे की ज्या लेंथ विषयी खऱ्या अर्थाने या अगोदर मी चर्चा केली. यावेळेस अतिरिक्त गती सुद्धा दिली गेली आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला. असं म्हणतात का की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं पहिल्या चेंडूवर नाक दाबलं आणि यानंतर गोलंदाजीमध्ये झालेली इम्प्रुव्हमेंट आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. धावपलकर एकूण धावा अंकित झालेले आपण पाहू शकाल. यावेळेस 17 धावा धावपलकर, एकही गाडी बाद नाही. 42 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. वन्स अगेन गेटिंग रेडी साई घुडे ऑन इज बॉलिंग मार्क. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
मंगेश साठी साई तयार. यावेळी शपल क्रॉस झाले आणि खाली क्षेत्र निवडलंय. काय ग्रेट प्लेसमेंट आहे. A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. फ्लॅट 21 अजून 21 धावांची गरज असेल. खऱ्या अर्थाने 50% काम इथं मात्र तमाम झालंय समोरच्या संघाचं. या बेसचा चेंडू अप्रतिम आहे. खऱ्या अर्थाने निश्चितच चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळतोय. ही तर खरी खासियत आहे साई घोडे नावाच्या या गोलंदाजाची. एक तुम्हारी एक हमारी. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिरिक्त गती ते मात्र देत नाही, परंतु अचूकतेवर कधी कधी गोलंदाजी करत असतात. 2 चेंडू दरम्यान निश्चितच लुजनर होते. उर्वरित 2 चेंडू अप्रतिम इथे मात्र फेकून काढलेत साईने. निश्चितच मिस टायमिंग फटका होता. लिडिंग एज आली होती. खऱ्या अर्थाने एसटी रक्षकाला कोणती संधी नव्हती आणि बिहाइंड दी विकेट किपर फ्लाय स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, तेही अगदी निश्चितच चेंडूच्या अगदी पुढ्यात होते असं म्हणायला हरकत नाही. तरी सुद्धा हा झेल दरम्यान इकडे मात्र टिपला गेला नाही. धापलकर एकंदरीत धावा अंकित झालेले आपण पाहू शकाल 22-22. यानंतर या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जाईल. हा शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. एखादा गडी बाद झाला, एखादा निर्धाव चेंडू आला तर निश्चितच कुठेतरी आनंदित असेल सरळगाव संघ. एखादा मोठा फटका आला तर विजयाचं समीकरण उद्ध्वस्त. मनकी विकेटचा कॉल कदाचित मैदानाच्या आतमध्ये दिला गेलेला असेल गोलंदाजाच्या माध्यमातून. धावपलकर धावा 22 असताना साई शेवटचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये तयारीला लागतोय. पुन्हा एकदा रनवे मध्ये स्वतःला तयार करताना त्याला आपण पाहू शकाल. 42 धावांचा आव्हान सरळगाव वर्सेस जानिवली. इथे फटका अप्रतिम आहे. यस, स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. प्रॉपर ताकदीचा वापर करत असताना आपण पाहिलं तर कावू कॉर्नर रिजन सीमारेषेच्या डोक्यावरून चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला फेकलं आणि हा षटकार मैदानाच्या आतमध्ये लगावलाय. धापलकर धावा याचबरोबर अंकित झाल्या 28. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये आता कोणत्या गोलंदाजाकडे द्यायचंय याविषयी चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मला असं वाटतं विशाल तयार असतील. गट्या या नावाने निश्चितच हा खेळाडू प्रसिद्ध आहे. पाहायचंय गट्याला काहीतरी कमाली करावी लागेल. खऱ्या अर्थाने खाटेकर येथे जी स्पर्धा खऱ्या अर्थाने मोरिया चषक जगदीश भाग्यवंत यांनी निश्चितच आयोजित केला होता. त्या चषकामध्ये डोंगर नावाच्या विरोधात काय खऱ्या अर्थाने शेवटचं षटक हाताळलं होतं विशाल यानं. समोर फार मोठे फलंदाज होते, त्यांना खऱ्या अर्थाने शांत ठेवलं होतं. पाहिजे त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल का? 12 चेंडू 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार गट्या. क्षेत्ररक्षणामध्ये झालेला बदल आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. सरळगाव संघ म्हटला तर ज्या संघामध्ये 7 लेफ्ट हँडर्स आहेत, अतिशय मोठा प्लस पॉइंट, अतिशय मोठा खऱ्या अर्थाने इथे मात्र जमेची बाजू त्यांची ती आहे. गोलंदाज तयार. काही संघांमध्ये आपण पाहिलं तर एका दुसरा लेफ्ट हँडर नसतो. यावेळेस या चेंडूचा घेतलाय करपूस समाचार. चेंडूला धाडलाय सीमा पार. षटकार. आणि आजच्या दिवसामध्ये चेतन लाटे नावाचा निश्चितच गोलंदाज तयार इथे मात्र उपस्थित नाही. विशाल तयार असतील. यावेळेस बघा चेंडू गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळालं. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू पिच केला होता. त्यानंतर चेंडूने किती अप्रतिमरित्या वळण घेतलंय. एखाद्या खऱ्या अर्थाने फिरकीपट्टूला लाजवेल अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 34 धावा धापलकर जोडल्यात. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, मला असं वाटतं 8 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 2 बिग हिट्स अवे फ्रॉम द विक्टरी.
इथेही हा चेंडू निश्चितच निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी ठरलाय विशाल नावाचा गोलंदाज. खऱ्या अर्थाने खूप मोठी क्षमता विशालकडे आहे. ज्या पद्धतीने तो रनवे मध्ये येतो असं वाटत नाही अशा पद्धतीने पेस तिकडे मात्र जनरेट करेल. 9 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या धानिवली संघाला असेल. गोलंदाज तयार. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 2 चेंडू निर्धाव आले. एक षटकार जरी आला असेल तरी इथेही टॅप शॉट आहे. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने फटका हा फलंदाज खेळतो मला असं वाटतं इंटू द मिडल ऑफ द बॉल चेंडू आला तर चेंडूचे 2 तुकडे होतील इतकी पॉवर या निश्चितच फटक्यामध्ये झोकून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज करतो. धावफलक आपण पाहिलं तर 1ने वृद्धिंगत झाले. 35 धावा धप्पल करू लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. 7 धावांची गरज असेल हा महत्वाचा सामना जिंकण्यासाठी धानिवली संघाला. पायचे उलटी गंती आता मात्र सुरू झाले असं म्हणायला हरकत नाही. विशाल गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे दिलस्कूप मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इम्प्लिमेंट केला होता. चेंडूपैचा संपर्क आला नाही हे खऱ्या अर्थाने बरं झालं फलंदाजासाठी. कारण इथे मात्र काही मेहनत न करता एक धाव या धावपलकर जोडली. धावपलक 36 पर्यंत जाऊन पोहोचला आणि यावेळेस असं म्हणावं लागेल 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एखादा षटकार आला तर हा सामना इथे मात्र संपू शकतो. वेळेच्या बाबतीत सहकार्य मिळेल खऱ्या अर्थाने असं जर मैदानाच्या आतमध्ये झालं तर शेवटचा दिवस निश्चितच या स्पर्धेचा आपण पाहतोय ग्रँड फिनाले आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे. गोलंदाज तयार. ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता त्याचा प्रयत्न तर झालाय पाहायचा. इथे झेल घेण्याची संधी विशालकडे अप्रतिमरित्या झेल इथे मात्र टिपला गेला. पाठमोरा होऊन चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली होती. अप्रतिमरित्या खऱ्या अर्थाने हा झेल टिपला. फलंदाज बाद. आतमध्ये प्रवेश करतोय खऱ्या अर्थाने या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर काय फलंदाजी ज्याची आपण खऱ्या अर्थाने प्रवीण भोईर याची पाहिली होती. निश्चितच मैदानात आतमध्ये जात असताना ज्या पद्धतीने त्यांचा रिदम आहे ज्या पद्धतीने चालतात असं वाटतंय कुठेतरी इंजुरीजला निश्चितच सामोरे जात आहेत. परंतु त्याही आव्हानांना तोड देत असताना निश्चितच खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये त्यांची आपण अनुभवले. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. निर्धाव चेंडू जर आला तर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 6 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार गट्या. फुलटॉस यावेळेस फटका पाहायचंय अंतर मिळेल का. या स्थितीत सीमापार षटकार आणि याचबरोबर हा सामना इथे मात्र जिंकलेला आहे धानिवली संघाने. खऱ्या अर्थाने आयोजकांसाठी एक षटकाचा वेळ त्यांच्याकडून वाचवण्यात आला आणि जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन असेल. पराभूत संघ साई स्पोर्ट सरळगाव संघ निश्चितच वेळेमध्ये तुम्ही उपस्थित राहिलात. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला. शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही दाखवलं त्याबद्दल तुमचं कौतुक असेल. हार्ड लक टफ लक क्षितिज कंटे टफ लक साई घोडे अँड विशाल अँड ऑल टीम. धन्यवाद.